हर हर महादेव सगळ्यांना. आज आहे सोमवार. आज माहिती आहे आपल्याला आज काय 26 जानेवारी. तर सगळ्यांना हॅपी रिपब्लिक डे. ठीक आहे असो. तर आज आपल्याला जायचं आहे कुठं, पुण्याला. हेडिंग बॅक टू द फायनल डेस्टिनेशन. ठीक आहे, आता थोडंसं जड जातं आहे घरी जायला, पण ठीक आहे जावंच लागेल, काही विषय नाही. कर्मभूमी आपली ती आहे, तर तिकडे जावं लागेल आपल्याला पुण्याला. ठीक आहे, तर एक आता काय करू, आता पोरांना भेटायला जावं लागेल. 1-2 जणांना जायचं भेटायला. ते जमलं वेळ तर जाऊ, कारण की घरी थोडंसं काम चालू आहे. ठीक आहे असो. आत्ताच वगैरे नाश्ता वगैरे झाला आहे, तर ठीक आहे 2:30 वाजता निघू आपण. 2:30ला निघू आणि मग पुढं बघू कसं जाता येईल आपल्याला, कसं नाही. तर ठीक आहे, इथे सकाळ सकाळचा नाश्ता करायला कडेवाड्याच्या ठिकाणी मस्तपैकी वडेपाव घेऊ. मस्त खाऊ आता चापके साथ. नाश्ता आमचा ब्रेकफास्ट हा पण फेमस आहे वडेपाव नगरचा. ठीक आहे, चला जाऊयात आता येऊन घरी. पुण्याला निघायची तयारी करू आता. गाडीत पेट्रोल वगैरे भरू, गाडीची हवा बिवा चेक करू. चला मग आता पेट्रोल आणि हवा चेक करून येतो, म्हणजे आपलं थोडंसं किती 150 किलोमीटर प्रवास होतं, म्हणजे काय अडचण नको यायला म्हणून, बाकी काय अडचण नाही. तर चल जाऊन येऊ. तिकडे जाण्याच्या आधी का कार्यकर्त्याला भेटू. कार्यकर्ता बोल राहिला आपल्या घरा मागच राहतो, मारुती मंदिराच्या मागे. ठीक आहे, तिथे गेलो काय डेट घेतलाय मित्राला, स्वप्नील रंगनाथ शिंदे भाऊचं नाव आहे. ठीक आहे, आता बघू एकदा खाली उतरणार मग बोलतो तुमच्यासोबत डिटेल मध्ये. कार्यकर्ता आलोय शेट देवाच्या पाया पडलेला. ओम चैतन्य श्री मच्छनाथ आहे ना, मग माग मंदिर आहे, हे लागत असते मंदिर. ठीक आहे, पाय बे पुढं आपण चापकेसात सगळ्या देवाचे आशीर्वाद घेऊ, आई वडिलांची घेऊ, आणि प्रवासाला आपण थोड्या वेळातच प्रस्थान करू. ठीक आहे, चला पाय पडतो. एक किंवा आमचं आहे स्वप्नील शिंदे, जसं की मी म्हणलो. आता गाडी थांबलेली, ही वाजतो रांजणगावला. आहे मॅनेजर आहे ना तू? आणि मी होतो मुंबईला होता, पण आता रांजणगावला शिफ्ट झालाय ना. आणि आता काय मॅनेजर आहे ना तू? हा, जो मॅनेजर आहे आमचा, HR आहे ना तू? मार्केटिंग मॅनेजर, MBA केलं कार्यकर्त्याने, ते असो. पण भाऊचं एक युट्यूबचं चॅनल आहे, त्याच्यावरती 1000 के सबस्क्रायबर आहेत. चॅनलचं नाव सांग. 1,500 प्लस. 1,500 प्लस असं नाव आहे. स्वप्नील शिंदे असं नाव आहे. ठीक आहे भाऊ, भेटत राहू. भारी वाटलं भाऊला भेटून. म्हणलं जात आता भाऊ भेटून घेऊ भाऊला. या काय भाऊला भेटायचं होतं, पण ते गेला गावाकडे. भावांना याचे मिशन आहे बघा ना, दाढी कुठं कुठं आलेली दाढी. ठीक आहे असू दे, काय काय आहे ना भाऊ. ठीक आहे असू द्या. ठीक आहे चला आता जाऊयात, कारण की व्हिडिओ बघितला. ठीक आहे कटिंग पण ठीकच आहे, एवढी काही खास नाहीये. ठीक आहे, आता आपल्याला याच रस्त्याने जायचंय. भेटू आता जायच्या वेळेस किंवा त्याच्या आधी बघू काय आहे का. मग ते आता गाडीमध्ये हवं नाही, गाडीमध्ये हवं का भरू आणि जेवण करून निघू. आता पुण्याला जायला मयूर थांबलाय बायपास येऊन, तर त्याला घेऊ बायपास वरून आणि सोबत जाऊयात आपण. चला तिथं भेटू मयूरच्या तिथं. नगरला बाय बाय म्हणतोय बघा, माग अहिल्यानगर महानगरपालिका सरचं स्वागत करत आहे. तर ठीक आहे, आता आम्ही त्याला जातोय बघा. मयूर शेठ आहे, मयूर शेठला घेतलं. आता कसं वाटतं आता मयूरला? आता इथून पाऊल पडत नाही पुढे जायला, पण आता काय करणार, आपल्याला जावं लागेल. इच्छा होत नाही. घर आहे आमचं, जन्मभूमी पण आपली कर्मभूमी ना, त्याच्यामुळे काही सांगितलं त्यांना. ठीक आहे असं जाऊ आता सोबत आम्ही 2 जण. आपली गाडी आपली गाडी. ठीक आहे ठीक आहे, चला आता चलत राहू आणि बघू पुढचं काय पुढे काय विषय नाही. ठीक आहे चला चला. चला फायनली नगरला पाय पाय. जर आपण जर रांजणगाव गणपतीला गर्दी नसली तर माता दर्शन करून घेते. बरोबर ठीक आहे चालतंय, काय विषय. चला पोहोचलो इथं रांजणगावमध्ये, पण रांजणगावमध्ये मरणाची गर्दी आहे, त्याच्यामुळे इथून बाहेरून दर्शन घेतो. तुम्हाला माहिती आहे रांजणगाव म्हणजे एक अष्टविनायकापैकी आहे. तर ठीक आहे, इथूनच दर्शन घेऊयात आणि आपल्या प्रवासाला परत सुरुवात करूयात. चलो 5:50ला पोहोचलो आपण. मस्त प्रवास झाला. ठीक आहे, आता फ्रेश वगैरे होऊ, पडे घेऊ. आणि तर जस्ट आता मस्त पॉवर नॅप घेतली. प्रवास झाला होता त्याच्या आदल्या दिवशी झोपलो नव्हतं प्रॉपर. तर आणि आता काय आलं, आत्ता जस्ट जेवण केलं मस्त. मग आजीने दिलं होतं वांग्याची काळा वांगा दिलं क्वालिटी म्हटलं, आणि मेथीची भाजी दिली होती एकदम मस्त. जेवण वगैरे केलं मस्तपैकी. आता काही कार्यकर्ते गेलेत आमच्या बाहेर, काही गुरुद्वाराला गेलेत, काही घरी गेलेत, काही जिमला गेलेत. ठीक आहे, पोरांना येऊ दे, मग बघू काय करायचं काही नाही. आणि अर्धा पाऊण तास झालाय दाबिली आहे ना, काय म्हणे इच्छा झाली दाबिली खायची. पण विषय असा आहे, तिथं खूप गर्दी होती, मी काय करू आता. अरे त्रिकोण तोंडाचे गर्दी होती, काय गर्दी होती, खोटं बोलतो गर्दी होती. कुठं लागत आहे. जर खोटं बोलत असेल तिथं पुढं पाहिजे.
इथून पुढे दे लवकर. ठीक आहे त्यांची दाबेली. शेट दाबेली. आता ह्यो दाबेली वाला नाही, ह्यो मुच्छडाच नाही. नाही मुच्छडाच असतं ना लगेच स्नॅच केलं असतं माझ्या हातून. ठीक आहे, येऊ दे त्याला, बघू कुठे गेलाय तो. गुरुद्वाराला गेला म्हणतोय मला. मला पण काय माहिती आता कुठे गेलाय खरं तो. कुठीकडे गेलाय कुठीकडे. फिक्स नाही माहिती, पण बघू. असं पर्सनल गोष्टी असतात, त्या गोष्टी मित्राला सांगू शकत नाही तो, म्हणून आता काय करणार. त्रिकोण. ठीक आता आहे आम्ही चला. एवढे जवळचे तरी काय सांगत नाही तो. अरे का बस. ठीक आहे, आता आम्ही खातो काय. दाबेली. आम्ही नाही, आम्ही खातो मी डायटिंग वर आहे, मी नाही खात दाबेली. दाबेली. मी फक्त रविवारचं फक्त केळं खातो केळं. हा केळं पण खातो. दिले मोठा खर्च केला. गोल्ड जिमची मेंबरशिप घेतली भाऊने. गोल्ड मेंबरशिप. घेऊ दे ना. त्रिकोण कसा आहे त्रिकोण आमचा. आता कधी जाणार जिमला. आता उद्या जाईल किती संध्याकाळी. दिवसाची घेतली. 1 वर्षाची घेतली सरासरी. कसा आहे त्रिकोण. कारण की त्याचा फायदा असा आहे, माझ्या इकडे गेलो ना, मला मग माझ्या लोकलच्या इथं जिमला जावं आणि लागतं. त्याची लोकलची जिम किती लांब आहे हो. माहितीये का. 7 ते 8 किलोमीटर आहे. ठीक आहे असो. माझ्यापासून आणि मग त्याच्यामुळे मी म्हणलं गोल्ड जिमचा फायदा उचलला. आपल्या इथं आणखीन एक आउटलेट आहे, त्याच्यामुळे मग तिथं घरी गेलं कसं मग तिकडे जाता येईल. म्हणजे जिमला हे नाही राहत येणार भाई, खाडा नाही होणार. खाडा नाही. ठीक आहे असो. व्यायाम बाकी महत्वाचा त्रिकोण. असतो. हा ठीक आहे. व्यायाम कधी रात्रीचा व्यायाम महत्वाचा आहे. रात्रीचा प्रश्न नाही, आपण आयटी मध्ये आहे. त्याच्यामुळे आता काय रात्रीचं म्हणजे व्यायाम केल्याने चांगला असतो, झोप पण चांगली भेटते. बस बस किती किंवा आपण जर सकाळी केलं, पण सकाळी लाईट ज्यांना वेट लॉस फॅट लॉस करायचंय त्यांनी सकाळी मारलं ठीक आहे भाई. ठीक आहे. त्याचं जिम मारून मारून त्रिकोण सारखं तोंड झालंय. जाऊ दे, मी दाबेली का. पबजीचा प्लेअर आलाय, तुला चाललोय आणायला. आलाय बी अशा वेळी, पण ते वेळी आलाय काय माहिती. ठीक आहे चला घेऊ त्याला. आता त्याचं तोंड लय मोठं आहे बरं का, फ्रेम मध्ये बसत नाही. थोडस समजा ते फ्रेम मध्ये आलं तर मला ऍडजस्ट करून घ्यावं लागतं. तोंड लय मोठा विषय त्याचा. चावडाच लय मोठा असेल. कसं कोणतं हेक्झॉगॉन तोंड आहे त्याचं. हेक्झॉगॉन. षटकोनी ते षटकोनी आणि मयूर त्रिकोणी. ठीक आहे असो. चला जाऊया त्याला घेऊन येऊ त्याला. मार्गन ते चौकी खूप आहे. भेटला चमन चमन भेटला चमन. या मन चमन. एवढ्या बॅग घेऊन जाते तो घरी. एवढ्या बॅग. अरे किती बॅग घेऊन चाललाय घरी. सामान घेऊन आलोय. घरी घेऊन चाललो नाही, घरी घेऊन आलोय आता. अरे केवढं सामान आहे. अवघड आहे हो, लय अवघड आहे. चल तुम्हाला एक गोष्ट दाखवतोय बघा. कसं आहे कसा आहे. एक नंबर एक नंबर. ठीक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. या घोषणेने आपण परत जाऊयात पिचीवर. बस म्हणलं आता पिचीवर जाऊन थोडे प्रश्न विचारू. आता चालतो जरा रस्त्यामध्ये. मॅटर झाला नाही काय नाही. ठीक आहे. तो रस्त्यात आहे जरा. बघू बोलू नंतर नाही का. घरी जाऊन कसं वाटलं तुम्हाला पूर्ण इंट्रो देतो मी. कसं आहे, मी कोण आहे, कुठून आहे, कसं आलोय, किती बॅगेत किती सामान आहे. आता खाताना दिसेल तुम्हाला. माझं सामान आहे, पण खाणारा एकच माणूस आहे आपला. अनपॅकिंग करू. ठीक आहे. इथं विषय स्टॉप करून बघितलं का. न्यायला तर आलो पण हे बघा हे माझ्याकडे दिले. अवघड आहे, लय अवघड आहे. लय अवघड विषय. हे बघा हे मला बॅगी व्हायला लावून राहिले. मी घरून आलो, माझ्याकडे एवढ्या बॅगी नव्हते. इतक्या बॅग घेऊन आलाय लय अवघड आहे. आणि आता पीजीचं जेवण घ्यायचंय त्याला. तुम्हाला एक मागं दाखवू का. एक हे काय म्हणतात त्याला, लावरसला काय म्हणतात. लावरस निघतो बघ ते डोंगरातून. त्याला काय म्हणतात त्याला. ज्वालामुखी बघा कसा आहे ज्वालामुखी. यो ज्वालामुखीचं उद्रेक होईल आता. आणि तू गेल्याकडे झाला काय. हे तेवढे बॅग घेऊन अवघड आहे हो. मी फक्त तेवढीच एक सिंगल बॅग घेऊन. चला बघा हे कसं आहे. ठीक आहे येऊ का झाला जेवण घेऊ. प्रवास कसा झाला. क्वालिटी झाला. सांगू का. हा काय किस्सा झाला. PSI गाडीत आलोय येताना. PSIच्या गाडीत. ती लाभला मध्ये बसल्यानंतर समजलं PSI आमची हातभर फाटली पाहिजे. चांगला तो विचार. किती पैसे घेतले त्याने आमच्याकडनं. किती. 500 रुपये तिकीट असतात नॉर्मल. किती घेतले असते. 250. 800 रुपये. 800 रुपये घेतले का बरं. क्रेटा गाडी होती म्हणून. गाडी भारीतली ना. हा असं आहे होय. त्याच्यामुळं पोचवून भाऊ आम्हाला तुम्हाला सांगतो शेट आम्हाला 6 तासात रस्ता आहे. 5 तासात टेकवलंय त्याने इथं. म्हणजे 1 तास डायरेक्ट. लवकर लगेच मुख्यच पोचवलंय. आता काय झोपायचं होतं म्हणून 100-150 रुपये जास्त गेले चालते. पण झोप महत्वाची. परत पण आता झालंय एम्प्लॉईड. जॉबला जायचं. काय तुझा रोल सांग त्यांना. फायनान्स अँड अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह बायर मेडिसिटीज. ठीक आहे असू दे. मला वाटते ठीक आहे चांगला झालं म्हणजे तुझा प्रवास. बाकी व्यवस्थित ना सगळं पोटपीठ साफ होतं ना.
करून येतो एकदा पुण्याला. हो मी तुझ्यासारखा मित्र खरंच भेटावा आपल्याला. बॅग आणल्या तू. धन्यवाद. ठीक आहे. घरून काय आणलंय? घर आणलं ते सगळं खाऊन घेतलं. असं काय आणलं नाही घरचे सटाफट. तुम्ही ब्लॉग बघताय जर थोडं पाठवा आमच्यासाठी काहीतरी. आम्ही लई गरीब पोर आहे, आम्हाला खायला भेटत नाही. ठीक आहे असं चटणी बिटणी कवटाची चटणी मी बघितली, एक नंबर दिसत होती. मला खायची इच्छा होती पण आता तो बोलला नाही. फोन करायचं ना अकाउंट चटणी घेऊन ये म्हणून. पण जाऊ दे आता घरचे बघते. हा ठीक आहे चला असू दे. चला आज एक काम. नक्की प्लीज हा, ठीक डू आहे. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. हा आजसाठी इतकं एवढंच ठेवू. सगळ्यांना बाय बाय. जय श्रीराम. झोपा. Like and share this video and make sure to subscribe so you don't miss any new updates. Thanks for watching.